हो, आता गुरुपौर्णिमा आहे. खरं तर गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्याला व्यवहारापासून सगळ्या ज्या काही गोष्टी शिकवतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस हा नक्कीच आहे. परंतु बऱ्याचदा गुरुपौर्णिमा आध्यात्मिक गुरूंबद्दल जर का बोलायचं जर का झालं, तर आपण जे काही गुरु शोधतो, गुरूंच्या मागं लागतो, गुरु हवेत असं वाटतं. पण खऱ्या अर्थाने तत्पूर्वी माझ्यामध्ये शिष्यत्वाचे गुण आहेत का हे पाहणं फार गरजेचं असतं. आपण जेवढे काही अधिकारी आपण झालेले आपण पाहतो, संत बघतो, त्यांनी नाम, कर्म आणि उपासना यांच्याद्वारे शिष्याचे गुण आणलेले आहेत. मग खऱ्या अर्थाने गुरु जीवनात आपल्या येतात. परंतु आज कलियुगाचा महिमा जर का पाहिला, तर आज गुरूंच्या नावाखाली एक मानसिक अर्थाने एक शोषण होण्याची शक्यता जास्त आहे. एकतर आपण त्यांचे गुलाम होऊ किंवा ते आपल्याला गुलाम करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कर्म उपासना हे आपण आपल्या परीने नक्की धार्मिक करू शकतो, त्यांनी चित्तशुद्धी होतं. त्यासोबतच आपण संतांच्या भूमीमध्ये आहे, तर अशा प्रकारचे ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने भगवद्गीता माऊलींनी जी टीका केलेली आहे, त्याचा प्राकृत कळत नसेल तर खंडारकर महाराजांची ज्ञानेश्वरी आपण बघू शकतो. किंवा खऱ्या अर्थाने जी काही गीता आहे, जशी आहे तशी ती गीता प्रेस गोरखपूरची साधक संजीवनी आपण वाचू शकतो. काही वर्ष झाल्यानंतर आपल्यामध्ये जे काही गुण येतील, मग गुरु आपल्या जीवनात खरोखर येऊ शकतात. परंतु या कलियुगामध्ये शोषण आणि गुलामगिरी, गुरु ह्या कुबड्या काढतात आणि स्वयंपूर्ण करतात, परंतु गुरु शोषण करत नाही. यापासून नक्कीच आपण जपूया आणि गुरूंच्या प्रती, त्या तत्वाप्रती आपण अत्यंत कृतज्ञ राहूयात. नक्कीच आपला ते उद्धार करतील. जय गुरुदेव.